नमस्कार मंडळी, कसे आहात? तर चला आज तुमच्यासाठी घेऊन आले मस्त झटपट होणारा टोमॅटो राईस. पटकन होतो आणि कधी जेवण बनवण्याचा कंटाळा आला तर हा राईस एकदा नक्की करून बघा. तर काय करायचं, कुकरमध्ये घेतले तेल, त्यात घालायचे अर्धा चमचा जिरं, 2 तमालपत्र, छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा, 2 सुक्या लाल मिरच्या आणि एक उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता कांदा आपला चांगला परतून झाला आहे. त्याच्यामध्ये घातले 2 हिरव्या मिरच्या मधने चिरून घातलेत आणि 3 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घातलेत. टोमॅटो शक्यतो चिरूनच घालायचे, जेणेकरून टेस्ट खूप छान येते. पेस्ट जर मिक्सरला केली तर एवढी टेस्ट येत नाही. त्यासाठी आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता मीठ इथे मी एकदाच वापरते, म्हणजे पूर्ण भाताला पुरेल एवढं, परत नाही टाकणार. आणि चांगलं आपल्या टोमॅटो विरघळून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन शिजतं. तर बघू शकता टोमॅटो आपलं चांगलं शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद, एक मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि एक पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता 2 वाट्या तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवला होता. तांदूळ भिजत ठेवल्यामुळे असं म्हणजे एक मोकळा होतो आणि पटकन शिजतोसुद्धा. तर त्यासाठी भिजत घालायचा. चांगला मसाल्यामध्ये तांदूळ मिक्स करून घ्यायचा. 2 वाट्या तांदूळ मी भिजत ठेवला होता, तर त्यासाठी मी 2.5 वाट्या पाणी घालते. 2.5 ते 3 वाट्या पाणी आहे. आता मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि कुकरच्या 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तांदूळ भिजवल्यामुळे पटकन शिजतो, जास्त वेळ लागत नाही. तर झाकण लावण्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि तुम्ही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपला मोकळा टोमॅटो राईस रेडी आहे. सुटसुटीत झाले बघा. तर रेसिपी जर आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. तर रेडी आहे आपला टोमॅटो राईस. घरी एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा.